नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरातून या आठवड्यामध्ये बाहेर जाण्यासाठी 4 सदस्य हे नॉमिनेट झालेले आहेत। इरिना, वैभव, आर्या आणि अभिजित। तर मित्रांनो, आता यांचे सोशल मीडियावरून वोटिंग ट्रेंड्स आहेत ते समोर आलेले आहेत आणि आपण त्याचविषयी चर्चा करणार आहोत। पण त्याआधी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो छोटीशी, की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एमटी मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, सोशल मीडियावर घेतल्या जाणाऱ्या पोलनुसार ठरत असतात वोटिंग ट्रेंड्स आणि आता नॉमिनेट झालेल्या सदस्यांचे वोटिंग ट्रेंड्स आहेत ते समोर आलेले आहेत आणि ते अशा प्रकारे आहेत। 4 नंबरला आहे वैभव आणि वैभवला 2% मतं पडलेले आहेत, म्हणजेच प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरत नाही आहे आणि प्रेक्षकांनी त्याला 4 नंबरवर ठेवलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, इरिना आहे 3 नंबरला आणि इरिनाला सुद्धा 4% मतं पडलेली आहेत, म्हणजेच इरिनासुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही आहे असंच आपल्याला इथे दिसतंय। त्यामुळे प्रेक्षकांनी तिला 3 नंबरवर ठेवलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरवर आहे आर्या आणि आर्याला 40% मतं पडलेली आहेत, म्हणजेच प्रेक्षक आहेत ते आर्यावर भरभरून असं प्रेम करत आहेत आणि सोशल मीडियावर सुद्धा आर्या जाधवची खूप जास्त चर्चा आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनी तिला 2 नंबरवर ठेवलेलं आहे। त्यानंतर 1 नंबरवर आहे अभिजित सावंत आणि अभिजित सावंत यांना 54% मतं पडलेली आहेत मित्रांनो आणि ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत। त्यांचा जो गेम आहे तो प्रेक्षकांना कुठेतरी आवडताना दिसतोय, म्हणून प्रेक्षकांनी त्यांना 1 नंबरवर ठेवलेला आहे। तर मित्रांनो, वोटिंग ट्रेंड्स आहेत ते असेच आहेत की 4 नंबरवर वैभव आहे, 3 नंबरवर इरिना आहे, 2 नंबरवर आर्या आहे, तर 1 नंबरवर आहेत अभिजित। तर मित्रांनो, आपण इथे पाहिलं तर इरिना आणि वैभवला खूप कमी मतं पडलेली आहेत, म्हणजेच इरिनाला 4% मतं आहेत तर वैभवला 2% मतं पडलेली आहेत। म्हणजेच काय मित्रांनो, तर वैभव आहे त्याची दाट शक्यता वाटते घराबाहेर जाण्याची, कारण त्याला खूप कमी मतं पडलेली आहेत। पण मित्रांनो, मेकर्स आहेत ते मला असं वाटतं की इरिनाला घराबाहेर काढतील, कारण इरिनाचा कोणता गेम दिसत नाही आहे। ती फक्त आपल्या भारताची संस्कृती जपताना दिसते, पण तिचा गेम आहे तो कोणताच दिसत नाही आहे। त्यामुळेच इरिना आहे तिला मेकर्स आहेत ते घराबाहेर काढतील असं मला वाटतंय। मित्रांनो, तुमचं काय मत आहे की घराबाहेर वैभव आणि इरिना या दोघांमधून कोण जाऊ शकतं? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।